सुरुवातीलाच इंडिकेटर म्हणले. काय नाही, चपात्याची याच झाल्यात फक्त, बाकी काय नाही. विठ्ठल इतका कडक महाराज असून बी जांभळ्या म्हणल्या डिल्या महाराजा तरी पूर्ण पटांगण करायचे झोपत्या जाग्या समोर. विठ्ठल माऊली ज्ञानोबरांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं अभंग आहे. आणि म्हणून संतांचं वर्णन करणारा संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे. माझ्या ज्ञानोबरांचं एक वैशिष्ट्य सांगतो आईबा, ऐका. आजच्या अभंगामध्ये सांगितले मोक्ष सायुज्यता जोडे जोडे. मग खरे एक सांगा, मोक्ष देवाकडे आहे का संत? कन्फ्यूज करू नका. आम्ही असं एक तर आम्हाला काही सूत्र नाही, आधीच आम्ही संसाराने यंग झालोय. आणि तुम्ही इकडं आलं तरी तसलंच कुठानं एकाने सांगायचं देवाकडे मोक्ष, एकाने सांगायचं संताकडे. रिअल सांगा, संताकडे मोक्ष आहे का देवाकडे मोक्ष आहे? विठ्ठल आतापर्यंत आपण असं ऐकलंय की मोक्ष देण्याचं काम देवाचं आहे. पण आजच्या अभंगात असं वर्णन आहे की आलिंगन घडेन मोक्ष सायुज्यता, की संत हे मोक्ष देतात. मग नेमकं संत मोक्ष देतात का देव मोक्ष देतो? तर उत्तर आहे का, देवही मोक्ष देतो, संतही मोक्ष देतात. पण देवाकडला मोक्ष जरा लेट आहे, लय जट घ्यावं लागतं, तेव्हा सरकारी काम होत असतं. त्याच्यामुळं देवाकडल्या मोक्षाला बी लोक माणसं जरा कटाळी, पण संतांकडे लगेच रिझल्ट आहे. अर्धाक्षर न घडता संताचे संग, अर्धाक्षर न घडता अर्धाक्षर न घडता संताचे संग, अर्धाक्षर मोक्ष. देवाचे द्वारे उभा क्षणभरी, एक क्षण लागतो देवाकडे. संताकडे अजून 50% काम लवकर होते. अर्धा क्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत्पापा. देवाकडे एक क्षण लागतो पूर्ण, संताकडे अर्ध्या क्षणात काम होतं. पण मोक्ष देतात का? देतात. माझ्या ज्ञानोबाने सुद्धा तेच केला. देवाकडे मोक्ष आहे, पण संतांकडे मोक्षाची पंगत आहे. जयाने कथली मुक्तीची गमानी, मुक्तीची गमानी, पण संतांकडे मोक्षाची पंगत आहे. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. माझ्या ज्ञानोबाऱ्यांचं हेच विशेष आहे. 18 पगड जातीतले वारकरी एकत्र केले. निवृत्ती दादा, सोपन काका, मुक्ताबाई, सावता महाराज, गुरोबा काका, सोयराबाई, निर्मळा, जनाबाई, चोखोबा, कबीर महाराज, सगळ्यांना एकत्र केलं. मिळविली मांदी वैष्णवांची. वैष्णवांची मांदी आळी मिळवली.
हे माऊलींचं विशेष. आणि रेडा बोलवला आणि भिंत चालवली, पाठीव मांड बाजला, हा खरा चमत्कार नाही तर 750 वर्ष जवळपास होत आलं, 725 वर्ष होऊन गेलं, अजूनही ज्ञानेश्वरी जशीच्या तशी आहे. हा माऊलींचा खरा चमत्कार आहे. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी हा माऊलींचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. तो अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. माय बाप, हे माऊलींचं विशेष आहे. समाधी सोहळ्या म्हणून सांगतो बरं का. वैष्णवांची मांदियाळी मिळवली ज्ञानेश्वरी जगाला. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करे. मराठी भाषेमध्ये ब्रह्मज्ञान आपल्या घरोघरात पोचवलं. हे माऊलींचं विशेष आहे. त्याच्या पुढचा विशेष सांगतो ऐका. ज्ञानी आहेत, योगी आहेत, आणि ज्ञानी योगी असून सुद्धा वारकरी आहेत. हे माऊलींचं सगळ्यात मोठं विशेष आहे. ज्ञान देव वैष्णव मोठा वैष्णव आमचे ज्ञानोबा आहे, पंढरीचे वारकरी. आणि त्याच्या पुढचं सांगतो